नमस्कार मित्रांनो, तर मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. आज आहे 22 तारीख माघ महिन्यातले गणपती आणि आम्ही निघालो आहोत. निघताना इकडे बघा मोमोजने घेतला अभ्यास करायला. तर चला आता आपण पहिले जाऊया आपल्या कचोरे गावामध्ये चाललोय आम्ही. कचोरे गावामध्ये गुड्डींच्या घरी आलोय म्हणजे पप्याची बहीण आहे त्यांच्या घरी आलोय आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. पहिलाच गणपती बाप्पा आहे, भरपूर आमंत्रण आहे पण सुरुवात आता करूया. तर इथे मस्तपैकी दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रसाद द्यायला घेतलेला आहे. तर इथे जियाने पहिले पाया नाही पडली आणि प्रसाद खायला गेली म्हणून मी तिला चिडवत होती, "तू पाया कधी पडलीस?" हे बघा प्रसाद बघा कशी खाते ती बघा, बघा. आहे. त्याच्या इथं आई, पप्प्याची आई म्हणजे आपली आई पुऱ्या करत होती आणि मी मागून येऊन आवाज दिला तर आई बोलते, "अय्या!" म्हणजे तिला मज्जा आली बघून. आणि हा पप्प्याचा पोऱ्या आहे. बघा, किती मस्ती करतो बाबा! जाम मोठा झाला आणि आता जाम मस्ती करतोय तो आणि बरं वाटलं त्याची मस्ती बघून. नेहमी रडायचा पण आता ऐकत नाही कोणला. पप्प्याच्या वरती झालेला आहे म्हणजे माझ्या भावाच्या वरती झालेला आहे तो. नाही तर भाऊजींनी घेतले नेहमीप्रमाणे बिर्याणी वाढायला मी त्यांना तेवढी दरवर्षी बरं तुम्हीच आम्हाला जेवण वाढता आणि तुमच्या हाताशीच आम्ही जेवतो. तर इथं मस्त व्हेज पुलाव होता, मंचुरियन होते. जेवण एक नंबर होता तेव्हाचा. इथे जियाने घेतले लगेच मंचुरियन खायला. गप्पागप आणि त्याच्यानंतर आता खीर. इथे यांच्याकडे ना नेहमी तांदळाच्या चावलांचीच म्हणजे खीर भेटते. तर ती खाल्ली आणि आता आम्ही निघालो. तर इथं मी बाय करते. ही आई पप्प्याची बहीण आहे आणि हा पप्प्याचा मुलगा आहे म्हणजे मी मानलेल्या भावाचा. तर कचोरी गावात आता आलो तर आपले नातेवाईक तर भेटले पाहिजे. आपली पोर आहे, आपल्या गावांची पोर इथे दिलेली आहे आणि ती त्यांच्या घरी घेऊन गेली मला आणि खूप भारी वाटलं त्यांच्या घरी येऊन गेल्यावर. सोय पण भारी केली तिने आणि ही किरण आणि हे तिचे मिस्टर भास्कर चौधरी. तर यांना भेटून खूप भारी वाटलं. त्यांच्या घरी गेलो. त्यानंतर त्यांनी मला गौशाळेत घेऊन गेले. या गौशाळेची खासियत म्हणजे त्यांची सासूबाई तिने माहेरून एक गाय आणली होती आणि त्या गायीचे सगळी ही मुलं आहेत, एवढी सगळी झालेली. तर ती दाखवली मला त्यांनी आणि खूप भारी वाटलं गायींच्या जवळ जाऊन मला. आणि गौ सेवा ही केली पाहिजे. नेहमी आपण बोलतो गौ माता आपली आहे, यांची सेवा केली पाहिजे. हा बछडा आहे ना, हा 2 दिवसाचाच आहे. कालच झाला होता आणि त्याला बघून खूप भारी वाटलं मला. खरं तर मला पण इच्छा झाली का यांना सांभाळ करावा, पण कसं मला शूटिंग असते, मला जमणार नाही. तरी पण माझा विचार चालू आहे, एकतरी गाय घेऊन जायचा. गौसेवा केली पाहिजे आणि एवढ्या गायी सगळ्या झाल्या होत्या. त्या एक गायीवरून ती एक एक गायीवरून एवढ्या गायी झालेल्या आहेत. खरंच खूप छान वाटलं इथे येऊन. मी किरणाचं खूप धन्यवाद करते. मला त्यांनी इथं आणलं गौशालेमध्ये. तर चला, अशाच प्रकारे आता संध्याकाळ झाली. संध्याकाळी जरा घरी आले होते, साडी बदलली आणि चाललोय गावामध्ये. गावात पण आपले दीड दिवसाचे गणपती आहेत. तर जावशींसोबत मी आता चाललेली आहे. सकाळी नवऱ्यासोबत गेली होती, आता जावशींसोबत चाललेली आहे. तर चला, गावामध्ये आलोय तर आपल्या इथे ताईंच्या घरी आले मी. भारी गणपतीचं दर्शन झालं आणि ते सत्यांची पूजा पण होती. तर सत्यांच्या पूजेचा प्रसाद घेऊन आम्ही सर्वांनी फोटो काढला. या आपली विटाव्याचीच ताई आहे का ती? मी पण विटाव्याची आहे आणि ती पण ताई विटाव्याचीच आहे, ज्योत्स्ना ताई. तर म्हणजे आमची ताई तिकडनं लागते. अशा प्रकारे आम्ही ते जेवायला बसलो आणि जेवणाचे ताट तुम्ही बघू शकता. यांच्या ताटात एवढं जेवण आणि माझ्या ताटात एवढंसंच जेवण होतं. चला जेवून झालं आणि मग खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून आणि फोटोशूट पण केले आम्ही सगळ्यांनी मिळून इकडं. आणि आता पुढे मी गेली स्वातींच्या नवऱ्याच्या म्हणजे पाड्यावरती स्वातींच्या घरी गेली. स्वातीचे नातेवाईक आपली स्वाती फ्रेंड आहे. ते बाबा पण आले होते आपले प्रधान बाबा. सध्या आता फुल फॉर्ममध्ये आहेत बाबा आणि लगेच आम्ही तिथे दर्शन घेतल्याच्या नंतर गेलो तुषार आणि शर्ली यांच्या घरी. तर शर्ली आज बघा किती सुंदर दिसते. नऊवारी साडीमध्ये खूप छानच दिसतात सगळेजण आणि शर्ली खूपच गोड आहे. तर अशा प्रकारे आता त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि शेवटचा गणपती आहे. नेहमी सगळे दर्शन घेतल्याच्या नंतर मी इथे येते. तसं शेवटचे भरपूर माझे गणपती मिस झाले. काहींच्या ठिकाणी मी नाही गेली, तर मी त्यांना सॉरी बोलते. नाही जमलं मला पटापट जायला सगळीकडे आणि मग इथे आम्ही दर्शन घेतलं आणि गणपती बघा किती सुंदर आहे आणि मोदक. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आम्ही बोलतोय आता गणपती बाप्पा मोरया. चला मी इथे व्लॉग आता संपवते. चला आता अशाच प्रकारे ब्लॉग मी इथेच संपवते आता. शेवटचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि मी ज्यांच्या घरी नाही आले त्यांनी प्लीज राग मानू नका, कारण कुठे कुठे जाणार आणि भरपूर ठिकाणी आमंत्रण होतं. यावर्षी तर भरपूरच आमंत्रण होतं पण नाही जमलं मला जायला, म्हणून कोणी राग मानू नका. पुढच्या वर्षी मी नक्की येईन. नक्की जायचं. चला आता आमची गाडी घेऊन आम्ही आता निघतो घरी. चला बाय. अशाच प्रकारे व्हिडिओला लाईक करायचं आहे विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले शॉर्ट्स असू दे व्हिडिओ सर्व बघत राहा.